मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे मापन आणि उष्णतेचे परिणाम. इफेक्ट ऑफ हीट ऑन मॅटर. मॅटरवर हीटचे काही परिणाम होत असतात. तुम्ही जर एखाद्या ऑब्जेक्टला कूल केले तर ते कॉन्ट्रॅक्ट होते. सॉलिड, लिक्विड, गॅस. ऑन हीटिंग जेव्हा हिटिंग असते तेव्हा सॉलिड हा घटक लिक्विड मध्ये ट्रान्सफर होतो व लिक्विड नंतर त्याचे गॅस मध्ये रूपांतर होते. गॅस फ्रॉम लिक्विड फ्रॉम सॉलिड. ऑन कूलिंग जेव्हा एखादा घटक कूलिंग असतो तेव्हा त्याचे गॅस मधून लिक्विड आणि लिक्विड मधून सॉलिड मध्ये रूपांतर होत असते. एक्झाम्पल आईस फ्रॉम वॉटर टू वेपर. आईस जेव्हा सॉलिड मध्ये असतो आणि त्याला आपण हीट केले तर त्याचे वॉटर म्हणजे लिक्विड मध्ये ट्रान्सफर होतो आणि वॉटरचे वेपर म्हणजे त्याची वाफ होते तेव्हा गॅसेस. आणि जेव्हा आपण एखाद्या वॉटरला हिटिंग केलं तर तेव्हा गॅस निर्माण होतो. त्याच्यावरती आपण जर एखादं झाकण झाकलं तर त्याच्या स्टीम त्या झाकणाला लागतात व त्याला जरा थंड हवा जर आली तर त्याचे वॉटर मध्ये रूपांतर होते. वॉटरचे आपण फ्रीजर मध्ये ठेवले तर त्याचे सॉलिड होते म्हणजे त्याचा आईस तयार होतो. Heat and temperature. हीट म्हणजे उष्ण आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. आता जे तापमान असते जे हीट असते ती नेहमी हॉट ऑब्जेक्ट पासून कूल ऑब्जेक्ट कडे जाते. आणि जे टेम्परेचर असतं ते आपल्याला सांगतं तो गॅस किती हॉट आहे, तो ऑब्जेक्ट किती हॉट आहे. वापस सांगू. हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. हीट जी नेहमी हॉट ऑब्जेक्ट पासून कूल ऑब्जेक्ट कडे जाते आणि टेम्परेचर म्हणजे तो ऑब्जेक्ट किती हॉट आहे, तो ऑब्जेक्ट किती कूल आहे हे त्याच्या टेम्परेचरवरून आपल्याला कळते. जसे की एक्झाम्पल टी अँड आईस्क्रीम. टी ही थंड आहे हे आपल्याला त्याच्या टेम्परेचरवरून कळतं आणि आईस्क्रीम ही कूल आहे हे त्याच्या टेम्परेचरवरून कळतं.
युनिट्स ऑफ हीट्स. हीटचे काही युनिट्स आहेत म्हणजे उष्णतेचे काही एकक आहेत. SI युनिट ऑफ हीट इज joules. Capital J. CGS unit of heat is calorie. उष्णतेचे SI एकक हे जूल्स आहे व सीजीएस युनिट हे कॅलरीज आहे. 1 calories is equal to 4.1818 joules. हीट रिक्वायर्ड कशी होते तर त्यामध्ये असलेला मास इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर हे त्याच्यामधले एक घटक आहेत. इनिशियल टेम्परेचरला आपण T1 आणि फायनल टेम्परेचरला आपण T2 असे म्हणतो आणि मासला M असे म्हणतो. आणि चेंज इन टेम्परेचरला डाटा T म्हणतो. जर आपल्याला मास हे 1.5 kg दिलेले असेल व इनिशियल टेम्परेचर हे 15 दिलेले असेल 15 डिग्री सेल्सिअस, फायनल टेम्परेचर हे 45 डिग्री सेल्सिअस दिले असेल आणि चेंज इन टेम्परेचर काढायला सांगितले असेल तर 1.5 1 kg is equal to 1000 ग्राम. मग ह्याचे ग्राम मध्ये रूपांतर करायचे. 1500 ग्राम. त्यानंतर हीटचा एक फॉर्म्युला आहे मास मल्टिप्लाय चेंज इन टेम्परेचर आणि त्या अगोदर त्याचे आपल्याला टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर काढायचा फॉर्म्युला फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस आणि इनिशियल टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस. आता जर चेंज इन टेम्परेचर काढलं तर 30 डिग्री सेल्सिअस. त्या हीटचा फॉर्म्युला मास मल्टिप्लाय चेंज इन टेम्परेचर डाटा T हीट इज इक्वल टू त्याचे मास 1500 मल्टिप्लाय 13 डिग्री हीट इज इक्वल टू 40
45,000 कॅलरीज. आपल्याला कॅलरीज आणि जूल्स दोन्ही पण काढायचंय. मग 1 कॅलरीज इज इक्वल टू 4.18 मल्टिप्लाय 4.18 joules is equal to 18,810 joules. आपल्याला कॅलरीज विचारलं तर 45,000 आणि जूल्स विचारलं तर 18,810. सोर्स ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे स्रोत. उष्णतेच्या स्रोत मध्ये सन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. सन द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट इज अ सन. सन हा आपल्या पृथ्वीला हीट देण्याचे कार्य करतो. हीट देण्याचे कार्य हा सन करत असतो आणि लाईट एनर्जी पण देण्याचे कार्य हे सन करत असतो. आणि सन हा उष्ण असण्याचे कारण त्याच्या न्यूक्लियस फिजन मध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे 2 वायू असतात. त्यामुळे सन हा नेहमी गरम असतो. अर्थ आपली पृथ्वी हा पण एक सोर्स आहे उष्णतेचा. आपल्या पृथ्वीच्या सेंटर मध्ये एक हीटचा शोर आहे. जिओथर्मल एनर्जी ही आपल्या पृथ्वीच्या एक्स्ट्रीमली हॉट म्हणजे आतमध्ये पृथ्वीच्या एक हीट आहे. केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा जसे की ऊर्ज, कोल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस पासून जी हीट तयार होते त्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन केमिकल एनर्जी तयार होते. इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोडक्ट पासून पास होते व ती आपल्या कॉमन एक्झाम्पल आहे आपल्या डेली लाईफ मध्ये. आयर्न म्हणजे इस्त्री ही एक इलेक्ट्रिकल एनर्जी आहे जी आपल्या डेली लाईफ मध्ये युजेबल असते. आणि ॲटॉमिक एनर्जी ॲटॉमिक एनर्जी मध्ये युरेनियम आणि थोरियमचे 2 घटक म्हणजे त्याचे पार्ट होतात व ते पार्ट वेगवेगळे प्रोजेक्ट एक्सपेरिमेंट यांच्यामध्ये उपयोगी पडतात. एअर आपल्या आजूबाजूला हवा असते त्याच्यामध्ये पण लार्ज अमाऊंट मध्ये हीट असते. टेम्परेचर हे आपल्या तो ऑब्जेक्ट किती गरम आहे तो ऑब्जेक्ट किती कूल आहे हे सांगण्याचे कार्य टेम्परेचर करत असतो. आणि टेम्परेचर मोजण्यासाठी विविध एककांचा उपयोग केला जातो जसं की थर्मामीटर. ते आपल्याला सांगते की आपले जे निरोगी माणसाचे शरीर असते त्याचं जे तापमान असतं ते 37 डिग्री सेल्सिअस असतं व 35 डिग्री सेल्सिअस आणि 60 डिग्री सेल्सिअसच्या ते मध्ये असतं.